आणि भिवंडी इमारत दुर्घटने प्रकरणात एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। कोहिनूर अपार्टमेंटची ही बी विंग कोसळलेली होती। 10 ते 12 मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। 3 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे, तर 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। बचाव कार्य अद्यापही सुरू आहे। भिवंडीमध्ये मोठी इमारत दुर्घटना घडलेली आहे। या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू होतं आणि त्या दरम्यान ही इमारत कोसळल्याची माहिती समोर आलेली आहे। इमारतीचे 3 पिलर अचानक काढण्यात आले। हे बांधकाम सुरू असताना आणि त्याच दरम्यान ही दुर्घटना घडली। आता यामध्ये 3घांचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भातली अपडेट घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उमेश जाधव आपल्या सोबत आहेत। उमेश, या भिवंडीच्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 3घांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर आलेली आहे। घडलेल्या घटनेमध्ये आतापर्यंत जे पथकाला एनडीआरएफची जी टीम आहे यांना 3 मृतदेह बाहेर काढण्यात येत आलेले आणि अजून 5 लोक या ठिकाणी अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येते। ही घटना आहे, दुर्दैवी घटना घडलेली आहे। हे जे काम चालू होतं त्या कामामुळे ही घटना घडली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। संबंधित जी काही इमारत आहे त्या इमारत धोकादायक असल्याचं प्रशासनाने घोषित देखील केलं होते। तेथील जी 35 कुटुंब होते त्यांना या ठिकाणी हलण्यासाठी किंवा निघून जाण्यासाठी प्रशासनाने वारंवार त्यांना नोटिसा देखील जाहीर केल्या होत्या, परंतु त्यांनी इमारत दुरुस्त करून तिथंच वास्तव करण्याचं ठरवल्याने ही घटना घडल्याचं सध्या चर्चा सुरू आहे। आणि आतापर्यंत 3 मृतदेह बाहेर काढण्यात पथकाला यश आलेले। अजून 5 लोक या ठिकाणी अडकल्याची भीती देखील व्यक्त केली जाते। उमेश, त्या ठिकाणी पावसाची काय स्थिती आहे? कारण पावसामुळे देखील बचाव कार्यामध्ये अडथळे येऊ शकतात। मध्ये मध्ये पावसाचं या ठिकाणी पाऊस पडत असल्यामुळे बचाव कार्यामध्ये अडचण निर्माण होते। रात्री जोरात पाऊस होता त्यामुळे बचाव कार्याला अडचण निर्माण होते आणि वीज पुरवठा देखील काही ठिकाणी खंडित झाला होता। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अडचण निर्माण झाल्या होत्या, परंतु रात्रभर हे काम चालू होतं आणि आता 3 मृतदेह बाहेर काढण्यात पथकाला यश आलेले आहे। आणि पावसामुळे मध्ये मध्ये पावसाच्या सरी येत असल्यामुळे अडचण निर्माण होत आहे। उमेश, या 3 मृतदेहांची काही ओळख पटू शकले का? त्यांच्या संदर्भातली काही माहिती मिळाली? अद्याप कोणत्याही प्रकारची ओळख पटली नाही। ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, परंतु अजून ओळख पटली नसल्यामुळे आपण अधिकृत माहिती देऊ शकत नाही। अजून अधिकृत माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही। धन्यवाद उमेश दिलेल्या माहितीसाठी।